मित्रांनो, मला काय कळतच नाही हो. काय आहे, आता एवढी वर्ष राजकारणामध्ये आहेत ते. बाळासाहेब ठाकरे यांचा एक मुलगा आहे, एक पुतण्या आहे. घरामध्ये राजकारण लहानपणापासून ते पाहत आले. मी पण त्याला त्यांच्या लहानपणापासून पाहत आलेलो आहे जवळून. आणि राजकारणातले दिग्गज मोठमोठे त्यांच्या घरी यायचे. त्यांचं बोलणं त्यांना दोघांना ऐकायला मिळायचं. उद्धव आणि राजबद्दल बोलतोय, तुमच्या लक्षात आलंच आहे. तर त्या पार्श्वभूमीवर मला कधी-कधी ते फार पोरकटपणाने वागतात असं वाटतं. इमॅच्युअरली, अपरिपक्व पद्धतीने वागतात, असं वाटतं. त्यांचे माझे संबंध ज्या पद्धतीचे होते, त्याविषयी तुम्ही त्यांना विचारलं तरी ते सांगतील. उद्धव सांगेल की नाही मला माहित नाही, पण राज नक्की सांगेल की होय, मी त्यांना मानतो. मी त्यांना मानतो. आणि ते माझे हितचिंतक आहेत. माझ्यावर जी काही सीनियर मंडळी, सीनियर जर्नलिस्ट आहेत, सीनियर लीडर्स आहेत काही, जे प्रेम करतात माझ्यावर, माझ्या हितासाठी त्यांच्या मनामध्ये तळमळ आहे. त्याच्यामध्ये अनिलजी आहेत. हे राज 100% सांगणार तुम्हाला. इव्हन मध्यंतरी आमची भेट झाली त्यावेळेला त्यांनी त्याची कितीतरी जुन्या आठवणी आम्ही शेअर करत बसलो होतो. त्यावेळेला तो म्हणाला की आपलं कंटिन्युअसली पुढे राहायला पाहिजे होता संपर्क. मी म्हटलं तसं तुम्ही ठाकरे मंडळी फारसा संपर्क कंटिन्युटीमध्ये ठेवत नाही. तुम्ही व्हिम्सिकली वागता लोकांशी. मग लोक पण बिचकतात. लोकांना असं वाटतं की मी गेलो तर हा त्याचा मूड काय असेल त्याप्रमाणे वागेल. गॅरंटी नाही की तुम्ही आमच्याशी त्याच पद्धती. आता तू एवढा प्रेमाने बोलतोयस, लढिवाळपणाने बोलतोयस, अगदी जीवाभावाचं आपलं नातं जे आहे ते आठवून बोलतोयस. पण म्हणून मी पुन्हा जर आलो तर तू याच मूडमध्ये असेल नाही, तू काहीतरी भलत्याच मूडमध्ये असेल तर तिरसटलासारखा बोलशील. म्हणून ठाकरे बंधूंना अवॉइड करण्याकडे लोकांचा कल असतो. आणि मला फार मोठे मोठे लोक सांगतात. मी त्यांना म्हणतो की तुम्ही त्यांच्याकडे गेला होता कसं वाटलं, तर ते म्हणे काय त्यांच्या मूडवर असतं. मी गेलो त्या दिवशी एकदा मूड चांगला होता, तर वेगळाच राज ठाकरे आम्हाला भेटला. उद्धवचा एवढा मुडी नाही एवढा राज आहे. एकदा गेलो तर त्याच्याविषयी फारच लागली, लाडीक मूड होतं. पण ते म्हणजे अनप्रिडिक्टेबल आहात तुम्ही. आणि तुम्हाला ते आवडतं की आम्हाला कोणी प्रिडिक्टच नाही करत. आम्ही कसंही वागू काही वेळेला. व्हॉट एव्हर इट इज. माझा आता मुद्दा वेगळा आहे की तुम्ही आत्मघाताकडे जाताय मित्रांनो. उद्धव, राज, तुम्हाला दोघांनाही सांगतो की तुम्ही आत्मघाताकडे जाताय. कसं आहे ना, की मतदारांनी तुमच्याकडे आलं पाहिजे की नाही बाबा. मतदानाच्या दिवशी आता 15 तारखेला मतदान आहे. त्यांनी यायला पाहिजे का नको तुम्हाला त्यांनी बूथवर? मतदान करायला हवंय का नको? हवंय ना. मग तुम्ही त्याला ज्याच्यामुळे त्याला असं वाटेल की मी मतदानाला गेलं पाहिजे. मी उद्धवला मत दिलं पाहिजे. मी राजला मत दिलं पाहिजे. मी मनसेला मत दिलं पाहिजे. मी शिवसेनेला मत दिलं पाहिजे. उभाठाला मत दिलं पाहिजे. असं जर वाटायला हवं असेल, तर तुम्ही त्याला एन्करेज करायचं का डिस्करेज करायचं? तुम्ही डिस्करेज करताय. तुम्ही सध्या जे नॅरेटिव्ह मांडताय, उद्धव तू पण, राज तू पण, दोघेही जे नॅरेटिव्ह मांडताय ते काय मांडताय? आता नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय होती? दोघांची. संजय काय बोलला? मी संजयला लगेच फोन करून सांगितलं की हे चुकीचं चाललंय तुमचं हे जे करताय. आजही परत त्याला सांगितलं की संजय तुम्ही आत्मघात करताय, ही राजकीय आत्महत्या आहे. संजयने लगेच प्रतिक्रिया दिली. नाही ती उद्धवची पण होती. आदित्य पण बोलला की ते म्हणाले हे काय नगर परिषद आणि नगरपंचायतीचे चुनावचे निवडणुकीचे निकाल लागले, आम्हाला काहीच आश्चर्य वाटत नाही. याचा कारण ईव्हीएम मशीन सेटच होती, मतचोरी झाली होती, मतांच्या याद्यांमध्ये हेराफेरी झाली होती. मग काय आम्ही कपाळा पटणार? आम्ही करणार काय? सगळं सेटच होतं. त्याप्रमाणे झालं. विधानसभेला जे सेट होते ईव्हीएम, तशीच ती परत सेट होती. त्याच प्रपोर्शनमध्ये, त्याच टक्क्यामध्ये, बरोबर तेवढीच टक्केवारी घेऊन मतं पडली, तेवढेच माणसं निवडून आली त्यांची मेजॉरिटीमध्ये प्रचंड सगळीकडे. त्याचं कारण ईव्हीएम सेट होती. मतं चोरी झाली होती. मताच्या याद्यात हेराफेरी झाली होती. उद्धव आणि राज तुम्हाला दोघांनाही लक्षात यायला पाहिजे की ज्यावेळेला तुम्ही असं सांगता, त्यावेळेला तुम्ही मतदाराला असं सांगता, तू जा नाही तर जाऊ नको. तू गेलास, तू व्होट केलंस, तरी देखील तुझं व्होट काय आमच्यापर्यंत येत नाही. मतदानावरचं ईव्हीएम सेट आहे. ते मत तू मला टाकलंस तरी त्यालाच जाणार. हे तुम्ही बोलून थांबता. मग तो विचार असा करायला लागतो की जर मी उद्धवला मत दिलं, राजला मत दिलं, तरी ते फडणवीसांनाच जाणार आहे. जाऊ तरी कशाला? त्यांची मतं वाढतील उलट. त्यांची मतं जर 10 येणार असतील मशीनमधून, हेराफेरीमधून, तर ती माझ्या जाण्यामुळे 11 येतील. जाऊ कशाला? मरू दे. काय नाही तरी निकाल ते म्हणतात ठरलेलाच आहे. पण ठरलेल्या निकालात मी जाऊन काय फरक पडणार आहे? दुसरं मतं चोरी, मतदार याद्यात हेराफेरी. किती हा मुद्दा मित्रांनो बिहारमध्ये राहुलनी जीव तोडून मांडला की नाही. अख्खा कॅम्पेन राहुल गांधीचा मतचोरीवर होता. ईव्हीएम वर तर नव्हता एवढा जास्त ऍक्च्युली.
99% त्याचं एकच सूत्र, एकच भाषण होतं सगळीकडे की मतचोरी. फाट्यावर मारलं बिहारच्या जनतेने. राहुलला वेळा ठरवलं, राहुलला बर्बाद करून टाकला. राहुलचा हा जो मुद्दा होता मतचोरी आणि मतदार याद्यांमधील हेराफेरी, त्याचे असे टाराटारा तुकडे करून असे ड्रेनेजमध्ये टाकले, डस्टबिनमध्ये टाकले, कचऱ्याच्या कुंडीत टाकले आणि त्याला साफ केला. बिन पाण्याने चंपी करून टाकली त्याची. ती कशाच्या मुद्द्यावर केली? मतचोरी आणि मतदार याद्यातली हेराफेरी या मुद्द्यावर केली. आता तुम्ही इथे काय करताय उद्धव आणि राज? प्रत्येक भाषणात जेव्हा बघा तेव्हा ईव्हीएम मशीन सेट आहेत, काही आम्ही किती आपटली तरी काय होणार नाहीये, मतचोरी एवढी मोठ्या प्रमाणावर होणार आहे, पैशाचं वाटप होणार आहे, तोही एक आणखीन मुद्दा आहे तुमचा. आणि तिसरं मतदार याद्यात हेराफेरी आहे. तुम्ही बोला, जोरात बोला. तुम्हाला असं वाटतं काय आम्ही भाजपच्या विजयामधली हवाच काढून घेतली? अरे विजयाची हवा त्यांच्याने काढताय, तुमची हवा काढताय तुम्ही. तुमच्या मतदाराला पंक्चर करताय, पंक्चर. तुम्ही मतचोरी मतदार याद्यातील हेराफेरीवर एवढं 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 सारखं बोलताय ना. आताही कालची पण मी उद्धवचे बघतोय एकूण सगळं त्याच्याचवर बोलतोय तो परत. काय मतदार म्हणणार? मी कशाला जाऊ दे, म्हणू दे. मतदार याद्यात हेराफेरी आहे, डुप्लिकेट मतदार आहे, जाऊ दे. ईव्हीएम एक तर सेटच आहे, हे पण आहे, मी जातच नाही. तुमचे मतदार वोटिंगलाच येणार नाहीये, तुमची वाट लागणार आहे. निदान एक मिनिमम शक्ती प्रदर्शन तरी व्हायला पाहिजे होतं तुमचं. व्हायला पाहिजे का नाही? होणार नाही ना ते. जसं नगर परिषदा नगरपंचायतीमध्ये 8 आले उद्धवचे, तुमचा तर एकही नाही आला राजचा. बेअब्रू झाली यार, इज्जत धुळीला मिळाली, अब्रू धुळीला मिळाली. काही सीमाने हास्यास्पद झालं, लज्जास्पद, करुणास्पद, हास्यास्पद असा तो पराभव झाला. आणि त्याला तुम्ही कारण, पण तुम्हीच लोकांना सांगितलं की ईव्हीएम सेट आहे, मतदार याद्यात हेराफेरी आहे. तुमचे लोक गेले नसतील बघा. मतदान झालं जे ते त्यांचं झालं, कारण ते उत्साहात होते. ते 1+1 11 करायला गेले आणि तुम्ही जे 1 आहे ते पण 0 करायला गेलात. माझं म्हणणं आहे उद्धव राज, माझे हेतू स्वच्छ, चांगले, निर्मळ, प्रांजळ, पारदर्शक आहेत आणि तुम्हाला मदत करण्यासाठी मी हा सल्ला देतोय. या पुढल्या तुमच्या भाषणांमध्ये ईव्हीएम सेट आहे, त्यामुळे काय फरक पडणार नाही. मतचोरी आणि मतांची हेराफेरी मतदार यादीत झालेली आहे, त्यामुळे तिथेही आम्ही हतबल आहोत हे पुन्हा पुन्हा सांगून स्वतःच्या मतदारांना नामोहरम करू नका. तुमचं मनोधैर्य पण गळतं त्याच्यामुळे. तुम्हाला पण मनामधल्या असं वाटतं की मी एवढं जोरात बोललो खरा, सभेमध्ये लाख लोक आले खरे, काय निवडणुकीचा निकाल तर फिक्सच आहे. हे तुम्ही तुमच्या मनातून काढत तर मतदाराच्या मनातून जाईल. काढणार आहात का? तुम्हाला निरोप तुम्ही दिलेत. बघूया, निवडणूक कॅम्पेन आता सुरू होईल. एक 8-10 दिवसाचाच कॅम्पेन आहे, जेमतेम 12 दिवस मिळणार आहेत 3 तारखेनंतर. त्याच्यात तुम्ही कसं बोलता, काय बोलता, याच्यावर माझं लक्ष आहे, महाराष्ट्राचं लक्ष आहे, तुमच्याशी समर्थक, हितचिंतक त्यांचंही लक्ष आहे. तुम्ही जर त्यांना डिमोरलाइज केलं तर ती राजकीय आत्महत्या ठरेल. धन्यवाद.